स्टार्ट कर दे इसको. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. नारायण आयस अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी अमोल बागडे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या डेली करंट अफेअर या सिरीजमध्ये. चला तर आजचे मुख्य जे करंट अफेअर्स आहेत त्यांना बघूया. याच्यामध्ये बघा सर्वात आधी याच्यामध्ये बघू आपण प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना आहे. आता आपला जो अर्थसंकल्प झाला होता 2025चा, आपला 2025चा जो अर्थसंकल्प झाला होता त्याच्यामध्ये याची घोषणा करण्यात आली होती, पण याला आता कॅबिनेटने जी मंजुरी आहे ती आता आज दिलेली आहे 17 जुलैला. तर आता कशासाठी आहे ही 6 वर्षासाठी लागू होणार आहे आणि 2025-26 पासून लागू होणार आहे. आता या योजनेची रचना कशी आहे, याचे उद्दिष्ट काय आहे, एक एक करून बघूया आपण. याच्यामध्ये बघा देशामधील 100 जिल्हे ज्याच्यामध्ये काय होणार आहे, कमी उत्पादन आहे, कमी पीक सघनता आहे, कमी कर्ज वितरण असलेले, म्हणजे संपूर्ण भारतामध्ये ही स्कीम लागू करणार नाही आहे. आपले जवळपास 600 ते 700 आपले जे काही जिल्हे आहेत त्याच्यापैकी जवळपास 100 जिल्ह्यांमध्ये आहे. आणि हे कोणते जिल्हे आहेत, ज्या जिल्ह्यांमध्ये उत्पादन कमी होऊन राहिलेलं आहे, ज्या जिल्ह्यामध्ये कर्ज वितरण कमी होऊन राहिलेलं आहे आणि ज्या जिल्ह्यांमध्ये पीक सघनता कमी आहे. कोण लाभार्थी शेतकरी आहेत, 1.7 कोटी शेतकरी, विशेषतः लघु आणि सीमांत शेतकरी, स्मॉल अँड मार्जिनल. आता लघु शेतकरी म्हणजे काय होते, ज्या व्यक्तींकडे 2.5 हेक्टरपेक्षा कमी जमीन असते त्यांना काय म्हणतात, लघु शेतकरी म्हणतात. तर सीमांत म्हणजे काय, त्याच्यापेक्षा कमी येईल. त्याच्यामध्ये काय कालावधी आहे याच्या योजनेचा, जवळपास 6 वर्षाचा कालावधी आहे. 2025 ते 2031 पर्यंत जवळपास याच्यावरती 24,000 कोटी करणार. त्याच्यामध्ये वार्षिक खर्च 24,000 कोटी आणि पूर्ण 6 वर्षाचा जो आहे जवळपास त्याच्यामध्ये 1,44,000 आहे. हे लक्षात ठेवा. याच्यामध्ये पूर्ण देशामध्ये याला इम्प्लिमेंट नाही करणार आहेत. सुरुवातीला याच्यामध्ये जे आहे किती आहे, 100 जिल्हे आणि असे जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये पिकाची जी लागवड आहे किंवा पिकाची जी सघनता आहे ती कमी आहे, कर्ज जो आहे इन्स्टिट्यूशनल कर्ज आहे संस्थांमधून बँकांमधून तो कमी आहे आणि शेतकऱ्यांचं जे उत्पादन वगैरे जे काही याच्यामध्ये आहे कमी आहे. याला कधी केलं होतं, बजेटमध्ये अर्थसंकल्पामध्ये केलं होतं आणि मंजुरी आज भेटलेली आहे 17 तारखेला. याच्यामध्ये बघा 11 मंत्रालयाच्या 16 योजनांचा समावेश आहे. राज्य सरकार आणि खाजगी क्षेत्राची याच्यामध्ये भागीदारी आहे. जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरती याच्यामध्ये समित्या दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 117 प्रमुख कार्यप्रदर्शन संकेतात आहे. एक करून काय केलेलं आहे, पूर्ण इंटिग्रेट केलेलं आहे. याच्यामध्ये सर्व एकत्रीकरण केलेलं आहे. जवळपास किती 11 मंत्रालय आणि 36 योजना याच्यामध्ये केलेल्या आहेत. कुठल्यासाठी, या 100 जिल्ह्यांसाठी. त्याच्यानंतर बघा आपल्या याच्यामध्ये शुभांशु शुक्ला जे यांची ऐतिहासिक अंतराळ सफर झालेली आहे. जवळपास त्याच्यामध्ये 18 दिवस राहिले आणि 60हून अधिक वैज्ञानिक प्रयोग करून ते वापस आलेले. तर याचा भारताला काय फायदा होईल बघा. याच्यामध्ये सर्वात पहिले आपण हे बघून घेऊया की हे कसे काय आपल्या भारतामध्ये रिएंट्रीची झाली. कारण कसं आहे, पृथ्वीच्या बाहेरच्या कक्षेमध्ये होते, हे पृथ्वीच्या बाहेरच्या कक्षेमध्ये होते, अंतराळामध्ये होते, ISS मध्ये होते हे. आता तिथे कसं आहे, गुरुत्वाकर्षण एकदम शून्य असते, त्याच्यामुळे कसं आहे यांची चालायची जी प्रॅक्टिस आहे ती पूर्ण क्षीण होऊन जाते. मग इथे आल्यानंतर त्यांना कमीत कमी 15 ते 20 दिवस तसं त्याच्यामध्ये मग कसं आहे ग्रॅव्हिटीच्या याच्यामध्ये स्पेशली यांना ठेवतात आणि जेव्हा हे पूर्ण चालायला वगैरे लागतात की नाही तेव्हा मग यांना बाहेरच्या वातावरणामध्ये घेऊन जातात. आता ते जसे आलेले आहेत त्याच्यामध्ये बघा स्प्लॅश डाऊन मेथड, हे कसे आले, त्याच्यामध्ये स्प्लॅश डाऊन मेथडचा वापर केलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून म्हणजे कसं आहे की अंतराळामधून जेव्हा हे वापस निघाले यांची जशी कॅप्सूल आहे, यांची काय अशी ही कॅप्सूल आहे आणि ही कॅप्सूल जेव्हा काय होते आपल्या पृथ्वीच्या वातावरणामध्ये जेव्हा प्रवेश करते की नाही, तर जवळपास 27,000 किलोमीटर प्रति आवर एवढ्या स्पीडने हे आपल्या वातावरणामध्ये, त्याच्यामुळे थोडंसं घर्षण झाल्यासारखं होते, आग झाल्यासारखं होते. मग याच्यामध्ये काय करतात, हे पॅराशूट, जवळपास याच्यामध्ये 8 पॅराशूट असतात आणि हे 8 पॅराशूट काय करतात, ही जी कॅप्सूल आहे ज्याला लागून येत आहे त्याची स्पीड कमी करायचं काम करतात. आणि कुठे जाते, हे समुद्रामध्ये पडते. हे बघा याच्यामध्ये समुद्रामध्ये पडते आणि ही सर्वात सेफ पद्धत मानली जाते. कारण कसं आहे पाण्यामध्ये आहे आणि याच्यामध्ये जी कॅप्सूल आहे त्या कॅप्सूलला कसं आहे पडल्याबरोबर मग ती तैरंगाला लागते आणि त्याच्या आजूबाजूलाच मग काय असते त्याच्यामध्ये त्यांना घ्यायसाठी एखादं जहाज वगैरे असते. जसे हे पडतात त्याच्यामध्ये तसं त्यांना ते काय करतात त्याच्यामधून घेऊन जातात. त्याच्यामध्ये कसं आहे बघा, याच्यामध्ये अंतराळामधून जवळपास 27,000 किलोमीटरच्या पश्चितागाने येते. आपल्या याच्यामध्ये पॅराशूट प्रणाली आहे. 2 ड्रोग पॅराशूट असतात
आणि 4 मुख्य पॅराशूट असतात. किती असे जवळपास 6 असतात की 18,000 फूटवरून पहिला वापर केला जातो आणि 6,500 फुटावरून अजून. म्हणजे कसं आहे पॅराशूट काय करतात हे त्या कॅप्सूलचं जे वेग आहे ते वेग त्याच्यामध्ये काय करतात कमी करतात त्याच्यामध्ये. आणि तिथे आल्यानंतर मग कसा आहे हा तरंगायला लागतो. याच्यामध्ये काय आहे उतरताना यानाचे फ्लोटिंग यंत्रणा कार्यरत होते जेणेकरून ते पाण्यावर सहज तरंगते आणि पुनर्प्राप्तीसाठी सोपं होते. नाही तर कसं आहे मग त्याच्यामध्ये तेवढ्या स्पीडमध्ये 27-28 हजारची स्पीड आहे त्याच्यामध्ये जेव्हा ते पडेल तर कसं आहे ते पडल्याबरोबर आतमध्ये चाललं जाईल. मग कसं आहे ते आतमध्ये जाते आणि परत मग वरती येते त्याच्यामध्ये. तर आता हे भारतासाठी का बरं महत्त्वाचं आहे बघा याच्यामध्ये की भारतसुद्धा काय करणार आहे आता गगनयान मोहीम करणार आहे. आणि गगनयान मोहीम जेव्हा काय होईल याच्यामध्ये की आपल्या भारताच्या मोहिमेसाठी त्यांचा जो अनुभव आहे तो कामी येईल की हे आपली भारताची काय आहे स्वदेशी मानवी अंतराळ मोहीम आहे. आणि या अंतराळामध्ये जाण्याचा जो अनुभव आहे ते ऑलरेडी घेऊन आलेले आहेत. त्याच्यामुळे भारतासाठी ही खूप जमेची बाजू आहे. त्याच्यानंतर बघा आता पुणेकडे एक बातमी आलेली आहे. ही जी पवना रिव्हर आहे ठीक आहे पवना रिव्हर. तर आता इथे काय होऊन राहिलेलं आहे बघा पिंपरी चिंचवड महापालिकेने 15,000 कोटींची पवना नदी पुनरुज्जीवन प्रकल्प सुरू केलेला आहे. तर आता ह्या नदीच्या काठावरती पूर्ण सिमेंटीकरण करून वगैरे याच्यामध्ये काय करणार आहेत पेमेंट वगैरे बनवणार आहेत. तर आता इथे लोकांनी काय केलेलं आहे आंदोलन सुरू केलेलं आहे. कोणतं आंदोलन सुरू केलेलं आहे 80 नागरिक तरुक आणि पर्यावरण प्रेमी एकत्र आले. त्याच्यामध्ये काय केलं त्यांनी पथनाट्य गाणी हस्तनिर्मित फलक याद्वारे त्यांनी काय केली आपली भूमिका मांडली. काय पुणे रिव्हर रिवायवल या पर्यावरणीय गटाने या कार्यक्रमाचे काय केले होते आयोजन केले होते. याच्यामध्ये कशासाठी आहे याच्यामध्ये चिंता काय आहे की 80% जो निधी आहे तो बांधकामासाठी वापरण्यात येणार आहे. जसं की तटबंध झाले वॉकवे झाले आणि सौंदर्यीकरण. याच्यामुळे काय होऊन राहिलेलं आहे जैवविविधता धोक्यात येणार आहे. कोण कोण पक्षी कासवे सरपटणारे प्राणी आणि स्थायिक झाडे नष्ट होण्याची भीती आहे. की तुम्ही त्याचं सौंदर्यीकरण करत आहात पण ते सौंदर्यीकरण करत असताना तिथल्या ज्या लोकल किंवा तिथल्या ज्या स्थायी झाडं आहेत त्यांची जैवविविधता काय होऊन राहिली आहे धोक्यात येऊन राहिली आहे. चिंचवडच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा गमावण्याची शक्यता याच्यामध्ये वर्तवली जात आहे. त्याच्यामुळे या पवना नदीवरती होणारा हा जो प्रकल्प आहे कुठला प्रकल्प आहे पिंपरी चिंचवडचा याला त्यांनी काय केलेला आहे त्याच्यामध्ये केलं. आता पवना नदी बघा काय आहे पवना नदी ही पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाची नदी आहे. कुठे उगम होतो याचा लोणावळ्याच्या दक्षिणेस सुमारे 6 किलोमीटरवरती होते. कुठे सह्याद्रीच्या डोंगर रंगामध्ये. प्रवाह काय आहे सुरुवातीला ही नदी पूर्वेकडे वाहते नंतर दक्षिणेकडे वाहते. कुठे देहू चिंचवड पिंपरी याच्यामध्ये आणि मुळा नदीला पुणे जवळ जाऊन मिळते. काय आहे हे मुळा नदीला जाऊन पुणेकडे मिळते. इथं जर प्रवाह बघितला तर कसा आहे पवना मुळा मुठा त्याच्यानंतर भीमा आणि त्याच्यानंतर मग कृष्णा नदी. आता असे काही उपनद्या वगैरे काही आहेत नाही याच्यामध्ये ठीक आहे. याचं मॅप मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलेला आहे याच्यामध्ये की कशा प्रकारे हे बघा याच्यामध्ये पवना नदी जो आहे याच्यामधून इकडे जाते इकडे मुळा मुठा नदीला जाऊन भेटते याच्यामध्ये ठीक आहे. हे जे आहे याच्यामध्ये ठीक आहे कोणती याच्यामध्ये ही पवना नदी आहे याच्यामध्ये इकडे आहे. मग अशी तुम्हाला इकडे चुकीने इकडे दाखवून दिलं मी बघा याच्यामध्ये ठीक आहे. पवना डॅम आहे इकडे मुळशी डॅम आहे इकडे हे पिंपरी चिंचवड आहे. नंतर हे मुळा मुठा नदी इकडे जाऊन काय करते याच्यामध्ये हे भीमा नदीला जाऊन भेटते याच्यामध्ये ठीक आहे. इकडे आहे याच्यामध्ये पवना नदी आहे. त्याच्यानंतर बघा आपली जी दीपिका शेरावत आहे दीपिका शेरावत जी आहे आपली याचा ऐतिहासिक कार्यक्रम आहे जादुई ठीक आहे जादुई कौशल्यवाल्यांना काय भेटलेलं आहे जादुई कौशल्य पोलिगार्स जादुई कौशल्य पुरस्कार भेटलेला आहे यांना. कोणता जादुई कौशल्य कोण आहे हे असं करणारी ही पहिली भारतीय खेळाडू ठरलेली आहे. कोण FIH हॉकी प्रो लीगमध्ये. कुठे भेटलेला आहे यांना हा महिला हॉकी संघाच्या आघाडीचा खेळाडू दीपिका शेरावत यांना काय भेटलेला आहे हा पोलिगार्स मॅजिक स्किल अवॉर्ड भेटलेला आहे 2024-25चा. आणि हा पराक्रम करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय खेळाडू ठरलेले आहेत. आता FIH काय आहे FIH काय आपल्या फेडरेशन इंटरनॅशनल डे हॉकी म्हणजे काय म्हणतात इंटरनॅशनल हॉकी फेडरेशन आहे जो कुठे आहे लॉजॉन स्वित्झर्लंडमध्ये याचं हे आहे ठीक आहे. तर हे आपले आजचे काही मुख्य याच्यामध्ये आपले करंट अफेअर्स होते मित्रांनो. तुम्हाला जर आवडले असतील तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.